नमस्कार, जय खानदेश, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देश. कुस्ती लागते साई नलवडे पुण्याचा आहे आणि अनिल शेख मालेगावचा. अनिल पाकळे पंच या कुस्तीसाठी असते. दीपक जपानी पैलवान ओके. अरविंद साहेब माजी नगरसेवक यांच्या मनाला आनंद वाटतो. माझ्या कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून सर्वांकडून मी कुस्तीनगर युवराज केचे माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि माझ्या कुस्ती कॉमेंट्रीचं आणि माझ्या आवाजाचं त्यांनी कौतुक केलेलं आहे. धन्यवाद. मैदानाजवळ फोटो घेत असलेल्या सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी कुस्ती झाल्यानंतर या ठिकाणी आपण सर्वांनी फोटो घ्यायचे आहेत. क्रीडा नियमांसोबत मैदानाच्या बाजूला उभ्या असलेल्या प्रेक्षकांना विनंती असेल त्यांनी व्यासपीठासमोरचा एरिया क्लिअर करायचा आहे. हे पहा, पैलवानांना कुणी फोटो काढण्यासाठी त्रास देऊ नकाची विनंती. कुस्ती चालू करा. साई नलवडे विरुद्ध अनिल शेख. स्वप्नील भैया निकाल यांच्याकडून 41,000 रुपये इनामाची कुस्ती आहे. कोणाली मनगटाला विले डोक्याला डोकं लागलं. डोक्याचे विचार चालू झाले. दोन नाकेवाले एकेल तब्येतीची बोर लढायला लागली. दोन्ही पायाला निकाल लावलेला काळी लाल परिधान केलेला अनिल शेख मालेगावचा आहे आणि काळी लाल परिधान केलेला उंचीला जरा जवळच असणारा आकिवानी रेगेल तब्येतीचा बोरगा साई नलवडे पुण्याचा आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन तबाल भारत केसरी शिवराज राक्षेचा पार्टनर आहे. आजची कुस्ती चालू झाली. खरंतर सुई पडली आवाज एवढी शांतता आणि स्तब्धता आहे. ही कुस्तीची किमया आहे. येणारी तरुण पिढी सशक्त झाली पाहिजे, निरोगी झाली पाहिजे, निर्व्यसनी झाली पाहिजे. यासाठी आताच आहे काय जगायचं आणि कशासाठी जगायचं, काय वाढवायचं, काय फुलवायचं, काय जोपासायचं कळलं पाहिजे. आजचा काळ संपत्ती महत्वाची राहिलेली नाही, संतती महत्वाची ही वस्तुस्थिती आहे. संतती चांगली असेल तर संपत्ती तुमची टिकेल. संतती चांगली नसेल तर कोट्यावधीची संपत्ती मातीमोल होईल ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मुलं गुणवंत झाली पाहिजे, बुद्धिवंत झाली पाहिजे, पण बलवंत सुद्धा झाली पाहिजे. काळाची गरज आहे. करा टाळ्या. वाह, काही चक्कर घाल 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 फिरायला लागले हो. पण तिथं सतर्क आहे. बाकीच्या बाजूला उभी असलेली सर्व मंडळी आतमध्ये येऊन बसून घ्यायचं आहे. आपण रस्त्यावर उभं असल्या कारणाने तिथल्या वाहतुकीला अडचण येऊ शकते. आतमध्ये बसण्याची व्यवस्था आहे, कृपया बसून घ्यायचं आहे. चालू कुस्तीनंतर आपली कुस्ती लागणार आहे. नोंद घ्या. त्यानंतर समाधान पाटील आणि कुमार माने कुस्ती लागणार आहे. कब्जा घेतलेला आहे साईने. शाबास शाबास. डाव प्रतिडाव चालू आहे. मैदान गच्च भरायला लागलेला आहे. 1 नंबरचे दोन्ही पैलवान आखाड्यात येऊन गेलेले. 21वे शतक आहे. ज्ञान, माहिती, विज्ञान, तंत्रज्ञानाचं युग ओळखलं जातं. अनेक देश महासत्ता होण्याचं स्वप्न पाहताय. दारिद्र्य, विषमता, भ्रष्टाचार, नक्षलवाद, दहशतवाद यासारख्या गोष्टींना आजही समोर जावं लागतंय. यासाठी निरोगी निर्व्यसनी पिढी पाहिजे. ती या गोष्टीच्या माध्यमातून होत असते. तालमी केल्यानंतर माझ्या प्रत्येक पैलवानाचं स्वप्न असतं मी महाराष्ट्र केसरी व्हावा. पण सगळे पैलवान महाराष्ट्र केसरी होतात असं नाही. एका वर्गात 40-50 विद्यार्थी असतात. एखादा IPS होतो, एखादा कलेक्टर होतो, एखादा तहसीलदार होतो. प्रत्येक वर्षी एकच पैलवान महाराष्ट्र केसरी होत असतो. कारण महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरी कुस्ती. महर्षी बाबासाहेब मोहोळ, यशवंतराव चव्हाण, भाऊसाहेब हिरे, GD बापूलाल, वसंतराव पाटील या राजकीय मंडळींनी महाराष्ट्राच्या कुस्ती परिषदेची स्थापना 1953 ला केली. आणि खऱ्या अर्थानं कुस्ती क्षेत्रामध्ये क्रमचैतन्याचं मला वाहू लागलं.
1953 1960 कुस्ती महोत्सव भरला जायचा। 1961 सालापासून गदा देण्याची प्रथा चालू केली महाराष्ट्र केसरीला आणि या महाराष्ट्र केसरीचा पहिला मानकरी होण्याचा बहुमान मिळवला दिनकर दयानी पैलवानने। पहिला औरंगाबाद आणि आताचा संभाजीनगरला पहिला अधिवेशन झालं होतं। मुंबईच्या बिरजो यादववरती विसारावरती मात केली आणि या महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान 1961 ला मिळवला दिनकर दयानी पैलवानने। ते कोल्हापूरला शाहूपुरी तालीम सराव करत होते। राजेश्री शाहूराजांनी बांधलेली तालीम शाहूपुरी तालीम, जय भवानी शाहूपुरी तालीम। सांगली जिल्ह्याचे दिनकर दयानी पैलवान आज 2025 आतापर्यंत या महाराष्ट्राचे 49 पैलवान महाराष्ट्र केसरी झालेले। त्यापैकी 5 डबल महाराष्ट्र केसरी आणि त्या 5 डबल महाराष्ट्र केसरी पैकी 5वा डबल महाराष्ट्र केसरी शोभाचे 2023 आणि 2024। पहिला डबल महाराष्ट्र केसरी गणपत खेडकर, दुसरा डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण गडा, तिसरा डबल महाराष्ट्र केसरी दादोबाबा चौगुले, चौथा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि 5वा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज लाक्षे। आज शिवराज लाक्षे पैलवानी ते कमळाला जाणार आहे। दिवस निघून जातात, आठवणी मनात राहतात, पण त्या आठवणीला उजाळा देण्याचं काम या कुस्ती खेळाच्या माध्यमातून होत असतं। हजारो वर्षांची परंपरा कुस्ती खेळाला, पुराण घ्या, बायबल घ्या, धर्मग्रंथ घ्या, कुस्ती सापडणार। कृष्णाची आणि जानवरांची कुस्ती, हनुमंतरायांची कुस्ती, त्यावेळेस या पृथ्वी तलावरती मानवाने जन्म घेतला। अन्न मिळवण्यासाठी मानवाला कुस्तीच करावी लागली। कुस्तीचे अनेक प्रकार होते, भीमसेनी कुस्ती, जागवंती कुस्ती, जरासंधानी कुस्ती। काळाच्या युगामध्ये कुस्तीचे प्रकार हे लोप पावत गेले। एका प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याला हार मानलं जायचं, एका प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याला पळवून लावलं जायचं, एका प्रकारामध्ये प्रतिस्पर्धेची पाठ जमिनीला टिकवली जायची। तोच एक प्रकार राहिला फक्त। त्यातही आता बदल झाला। आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये चमकायचं असेल तर स्पर्धेतील मॅट वरची कुस्ती आलेली आहे। ग्रीको रोमन, फ्रीस्टाईल, जुडो कुस्ती, कुस्ती कुठली असू द्या, दमखम तोच पैलवान पंचाचं ऐकायचं। टाळ्या करायला विनयशील आणि नम्र पैलवान असतोय, विनयशील आणि नम्रता पैलवान असते। ताट असतं हे मनाचं लक्षण आहे। कब्जा घेतला साईने, पण प्रतिस्पर्धी तेवढा सावध आहे आम्ही। साई आक्रमण झालेला कब्जा घेतला आणि डंकी टाकण्याचा प्रयत्न होता, कुस्ती दरम्यान करण्यात गेली। कुस्ती पूर्ण मध्ये घ्या आणि प्रेक्षकांचं म्हणणं सोडू नको, कुस्ती आता निकाली होऊ द्या। फक्त पैलवानाला प्रोत्साहन द्यायचं, टाळ्या वाजवायच्या आणि हा करमणुकीचा कार्यक्रम नाही। करमणुकीचा कार्यक्रम घ्यायचा असता सुनील महाजन साहेबांनी गौतमी पाटील आणलं असतं, पण पुरुषांचा आणि मर्दूंची जपली पाहिजे म्हणून कुस्त्याचा मैदान घेतोय। शाबास शाबास। या ठिकाणी जी कुस्ती होते पैलवान आमिर शेख मालेगाव विरुद्ध पैलवान साई नलावडे पुणे आणि यांच्यासाठी जिंकणाऱ्या पैलवानाला तब्बल 41,000 रुपयांचं पारितोषिक जे आहे श्री स्वप्नील भैया निगम यांच्याकडून देण्यात येत आहे। यानंतर जी कुस्ती लागणाऱ्या पैलवान सैफ अली पंजाबी मालेगाव विरुद्ध पैलवान आनंद जाधव इंदापूर आणि यासाठी जिंकणाऱ्या पैलवानाला तब्बल 51,000 रुपयांचं पारितोषिक जे आहे ते श्री सुमित विजय राजी वाघ यांच्याकडून दिलं जाणार आहे। चालू असलेल्या कुस्तीला माननीय स्वप्नील भैया निकम यांच्यातर्फे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे 41,000 रुपये। आणि तदनंतर जी कुस्ती या ठिकाणी पार पडेल ती पैलवान सैफ अली पंजाबी मालेगाव विरुद्ध पैलवान आनंद जाधव इंदापूर यांना देखील 51,000 रुपयांचं रोख पारितोषिक मिळणार आहे सामाजिक कार्यकर्ते सुमितजी विजयराज वाघ यांच्याकडून। हे पहा, या थोर देणगीदारासाठी टाळ्या करा जरा। कोण कोणाला तंबाखूचा इलाज देत नाही। 5-5 लाख रुपये दिलेले सुनील महाजन साहेब कुठे वरती येते। खरं तर
कीर्तीताईंनी 5 लाख रुपये दिले. टाळ्या करा. मात्र सांगितलं तंबाखूला कोण कोणाला देत नाही. 5 लाख रुपये दिले. धन अनेक जणांकडे असते पण दानत सुद्धा असावे लागते. दानत असते पण पैसा कुठं खर्च करायचा आणि कुठं नाही याचं झाड आणि भान असावं लागतं. माझे साहेब आपण दिलेलं दान हे जातीसाठी नाही मातीसाठी. टाळ्या करा सर्वांनी जोरदार. ज्या कीर्तीताई सुनील महाजन ज्यांच्याकडून आपको देखा तो याद आया आने वाला पल. आपको देखा तो याद आया आने वाला पल. आप लगता है भूल गए गुजरा हुआ कल. आपल्या भविष्यात आठवण येते येणाऱ्या काळाची पण येणारा काळ आपला असणार आहे. धन अनेक जणांकडे आहे पण दानत असावी लागते. येताना काय आणलेलं आहे जाताना काही न्यायचं नाही. जीवनात येऊन जी कीर्तिमानी केलेली आहे ती कीर्तिमानी खऱ्या अर्थानं पाठीमागे राहत असते. का जगायचं आणि कशासाठी जगायचं. खरोखर 5 लाख रुपये कीर्तीताई सुनील महाजन यांच्याकडून 1 नंबरच्या कुस्तीसाठी दिले. ब्राझील देशातला पैलवान आला ब्राझील मधनं. ज्या कीर्तीताई सुनील महाजन यांच्याकडून 5 लाख रुपयांचं पारितोषिक आज भारत वर्सेस ब्राझील या सामन्यासाठी देण्यात येत आहे. तर कीर्तीताई सुनील महाजन यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत केलं पाहिजे. खरं वेलकम वेलकम वेलकम. आताच युवराजी यांनी सांगितलं की येताना माणूस काही घेऊन येत नाही जाताना काही घेऊन जात नाही पण आयुष्यात जे कमावलेलं असतं ते चांगल्या गोष्टींसाठी देण्यासाठी माणसाची ताकद असावी लागते. आणि ही आदरणीय कीर्तीताई सुनील महाजन यांच्यामध्ये आणि सुनील भाऊ महाजन यांच्यामध्ये आपल्याला दिसते. येणारा पैसा हा कुठे घालवायचा ही आपली चॉईस असते. युवराजी यांनी आताच सांगितलं आणि अगदी बरोबर सांगितलं. कीर्तीताई महाजन यांचं आगमन या ठिकाणी लगेचच होते. जिल्हा परिषद टेंगोडा गटाचे उमेदवार सौ कीर्तीताई महाजन यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. नावाप्रमाणे घडणारी खूप क्वचितच माणसं असतात आणि ज्यांच्या नावातच कीर्ती आहे त्यांच्या कार्यातून सुद्धा कीर्ती आपल्याला वेळोवेळी दिसत आलेली आहे. आणि यासाठी नक्कीच खंबीर असा पाठिंबा खंबीर अशी साथ जी आहे ती एकमेकांना लाभलेली आहे. आदरणीय सुनील भाऊ महाजन आणि आदरणीय कीर्तीताई महाजन आणि कीर्तीताई महाजन यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम वेलकम. आप आए बाहर आए. ज्यांच्यामुळं आज 1 नंबरची कुस्ती 5 लाख रुपये इनामाची कुस्ती ज्यांनी पुरस्कृत केलेली आहे अशा आमच्या कीर्तीताई महाजन या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. कीर्तीताई सुनील महाजन जिल्हा परिषदेसाठी ठेंगोडा गटातून उमेदवार राहिलेले आहेत. आणि आज या सामन्यासाठी भारत वर्सेस ब्राझील या सामन्यासाठी 5 लाख रुपयांचं पारितोषिक जे आहे ते आदरणीय कीर्तीताई सुनील महाजन यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. ताई आपलं सहर्ष स्वागत आहे. आज या लालचंद भाऊ सोनवणे प्रणीत राज्य शिवछत्रपती मित्र मंडळ आणि सुनील दादा महाजन मित्र परिवारातर्फे आयोजित या भव्य अशा कुस्ती दंगल सोहळ्यामध्ये यानंतर महिला कुस्तीपटू आपण तयारी करून येते. शिवांगी शिवाय सटाणा बबिता सोनवणे तयारी करून चला. कीर्तीताईंच्या शुभ हस्ते आपली कुस्ती लागणार आहे. साईने कब्जा घेतलेला साई पुढची कारवाई पाहिजे. कुस्ती करा. या ठिकाणी आजच्या सूत्रसंचालिका माननीय प्रियंकाताई खिरणार यांना पावनखिंडचे संचालक माजी नगरसेवक अरविंद दादासाहेब सोनवणे यांच्यातर्फे सुंदर असं सूत्रसंचालन करण्यासाठी 501 रुपयांचं बक्षीस देण्यात आलेलं आहे. धन्यवाद. वाह 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 कराटाळ्या साई वंदनीला. साई नलवडे काका पवारचा बट्टा पुण्याचा पैलवान विजयाला डबल महाराज केसरी शिवराज रक्षेचा बट्टा चांगल्यावरती चांगला विजय मिळवला आणि साई विजय आलेला आहे. महाराज चॅम्पियन चालू वर्षीचा त्याच्या वजन गटाचा सुवर्ण पदकाचा मानकरी. टाळ्या करा सर्वांनी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. महाराष्ट्राच्या मातीतला रांगडा खेळ कुस्ती आणि अतिशय रंगतदार सामना या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर रंगतो आहे. आनंद जाधव आणि साहेब आले. चला